मालेगावातील मोटरसायकल चोरी करणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून चोरीच्या 11 मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोटरसायकल चोरीला आळा घालण्यासाठी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने मालेगावमध्ये 11 चोरलेल्या मोटरसायकली जप्त केल्या असून या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. जप्त केलेल्या मोटरसायकलींची किंमत अंदाजे 4,60,000 रुपये आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथे चोरीच्या मोटरसायकली विकल्या जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन आरोपी अशा तिघांना ताब्यात घेतले. नदीम अहमद नासिर अहमद नावाचा एक आरोपी अजून फरार आहे. चौकशी दरम्यान अटक केलेल्या आरोपींनी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातून 11 मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली आहे. यामध्ये हिरो स्प्लेंडर, होंडा युनिकॉर्न, यामाहा RX 100 अशा अनेक मोटरसायकलींचा समावेश आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांना आळा बसला असून पुढील तपास सुरू आहे. लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे सूरज काळे यांच्याबरोबर एक सायबर क्राईमचा गुन्हा घडलेला आहे. त्याच्यामध्ये डिजिटल अरेस्ट या प्रकारामध्ये त्यांच्याकडे एक पार्सल आलेलं आहे आणि ते पार्सलमध्ये ड्रग्ज आणि इतर देशाचे पासपोर्ट आहेत जे इलिगल आहेत आणि याचा सगळ्यांचा परिणाम म्हणून तुम्हाला पुढील कारवाई होऊ शकते या दृष्टिकोनातून त्यांना घाबरवलं गेलं आणि त्यांच्याकडून साधारणतः 10 लाख रुपये बँकेच्या मार्फतीने घेतले गेले. याच्या बाबतीमध्ये तक्रार आल्यानंतर सायबर सेलचे श्री शिंदे आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बँकेला कळवून त्यांचे जे पैसे होते ते फ्रीज करण्यामध्ये मदत झाली आणि त्यांना त्यातले पैसे रिकवर करण्यासाठी मदत करण्यात आली. अशा प्रकारचा गुन्हासुद्धा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपीचा शोध घेण्याचं काम सध्या सुरू आहे. डिजिटल अरेस्ट आणि सायबर संदर्भातील गुन्हे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये अशा स्वरूपाची कुठली OTP आपण कोणाशी शेअर करू नये. बँकेतून कुठलेही कॉल ज्याच्यामध्ये OTP मागितला जातो किंवा इतर कुठलेही संशयास्पद पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातील कोणतेही आदेश हे बँकेमार्फतीने फोनच्याद्वारे दिले जात नाहीत. त्यामुळे या बाबतीमध्ये सायबरच्या गुन्हे आणि सायबर गुन्हेगार यांनी नवीन जे लुप्त्या सुरू केलेले आहेत याच्याबाबतची माहिती घेऊन त्याच्यामध्ये त्यांच्या आमिषाला बळी न पडता आपल्या स्वतःच्या कुटुंबियाला आणि स्वतःला यापासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक आहे आणि सायबर साक्षर होणं अत्यंत आवश्यक आहे. मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली आहे. यामुळे LCB आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर LCBने या बाबतीमध्ये ट्रॅप लावून 3 लोकांना अरेस्ट केलेले आहे. त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ, पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे. यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जो 11 मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. LCB याबाबतचा पुढील तपास करत आहे आणि आणखी काही गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस होण्याची शक्यता आहे.